खरं तर गेल्या आसामच्या अवैध उत्खननासंदर्भात गेले 4-5 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडे अधिकाऱ्यांकडे तिथले ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ तक्रार करत होते। कालच्या महिन्याभरापूर्वी सुद्धा कदम असतील अनेक लोकांनी आमच्याकडे सगळ्यांकडे आम्ही तिथल्या प्रांत अधिकारी तहसीलदारांना भेटलो। कासार्डे गाव याचं क्षेत्र 2.5 हेक्टरपेक्षा जास्त नाही आहे आणि या कासार्डे गावामध्ये लीजसाठी फक्त 300 ते 400 हेक्टर जागा फक्त लीजसाठी शासनाने अधिकृत केलेली आहे अंदाजे। परंतु आपण गुगलवर कासार्डेचे ज्या इमेज आम्हाला तिथल्या नागरिकांनी दिल्या आहेत आणि काल मी पाहणी केली तर कासार्डे गावाच्या जवळजवळ 1000 ते 1500 हेक्टरपेक्षा जास्त जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि हे उत्खनन कोणाच्या तरी आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे या उत्खननांच्या पाठीमागे असलेला आका कोण हा शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे। आपल्याला माहिती असेल की आम्ही येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा लवकरच कासार्ड्यामध्ये भेट देणार आहेत। विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न विधान परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न घेणार आहे आणि पक्षीय पातळीवर वेगवेगळ्या लोकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन या संदर्भात नुसतं कासार्ड्यासाठीच नाही तर आपण माहिती असेल की एखाद्या छोटा जर कोणीतरी काय काढलं माती काढली तर प्रशासनाचे महसूलचे अधिकारी त्याच्या पाठीमागे धावत असतात। एखाद्याने एरी न करता घर बांधलं तर त्याला दंड करत असतात। परंतु आज जवळजवळ 10 कोटीपेक्षा म्हणजे 4-4.5 कोटी रुपये दंड केला आणि हा दंड जर सगळा पुन्हा केला तर शेकडो कोटीकडे दंड जाईल। परंतु यासाठी कुठलाही अधिकारी त्या वसुलीसाठी गेले 3 वर्ष 4 वर्ष करत नाही। म्हणजे आमचंही म्हणणं आहे की सामान्य माणसाला वेगळा नाही आणि सर्वसामान्य माणसाला वेगळा नाही आणि धनधान्यांना वेगळा नाही। हे या जिल्ह्यामध्ये जरी आम्ही विरोधी पक्षात असलो उद्या काही लोक सांगतील की आम्ही यासाठी विरोधी पक्षातले काहीतरी करतो, परंतु या संदर्भात मगाशी राजेंद्र उपरकर आणि संदेश पाटील सांगितल्याप्रमाणे तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ह्याची पाहणी करा, तिथे जावा आणि या किंवा गुगलवर बघा की या कासार्डेच्या परिसरातील सगळी गावं सगळी भाग हा वेगवेगळ्या क्षेत्राखाली म्हणजे सगळ्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामुळे आमचं आंदोलन आज काल आम्ही जाऊन झालो। येणाऱ्या काळामध्ये आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर आम्ही करू एवढं मात्र निश्चित आहे।